रुपया न देता 4 लाखापेक्षा जास्त मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे। त्या मतदारांची आणि लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली। त्यांच्या पाठीशी ठाम राहणे ही माझी जबाबदारी आहे। मी निवडणुकीत विजयी झालो नाही म्हणून पळून जाणार नाही। आता खासदार नसलो तरी देखील त्याच आपुलकीने आपल्या सुखदुःखात सामील होणार आहे। कणकवली मतदारसंघासहित संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा नेता म्हणून, मातोश्रीचा सच्चा शिलेदार म्हणून यापुढे तसाच कार्यरत राहणार आहे। पदाधिकारी कार्यकर्ते यांना आत्ताच्या पराभवाला खचून न जाता उद्याच्या विजयाकडे झेपवण्याची ताकद ठेवा। येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला विजय मिळवल्याशिवाय शांत बसायचे नाही, असे आवाहन शिवसेना नेते माननीय खासदार विनायक राऊत यांनी कणकवलीत केले। ते कणकवली येथील विजय भवन येथे इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत बोलत होते। यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख उपनेते अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संदेश पारकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, कोकण उपनेत्या जान्हवी सावंत, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावणाने, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हाणेकर, तालुका प्रमुख कन्हैया पारकर, राष्ट्रवादीचे अनंत पिळणकर, ज्येष्ठ नेते बाळा भिसे, महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव, वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, माधवी दळवी, आनंद ठाकूर, जयेश धुमाळे, उत्तम लोके, रुपेश आंबडोसकर, महादेव राठवड, धीरज मेस्त्री आदी इंडिया आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। म्हणून आत्ताच्या पराभवाने खचून न जाता उद्याच्या विजयाकडे झेपावण्याची ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये निर्माण करण्याची आवश्यकता आहे। केवळ पडलो म्हणून मी पळून जाणार नाही, सातत्याने या मतदारसंघामध्ये सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा नेता म्हणून, मातोश्रीचा सच्चा शिलेदार म्हणून कार्यरत राहणार हा संकल्प छत्रपती शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा।